हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओजमध्ये आपण नवीन आर्टिकल शिकणार आहोत आणि त्यापैकी पहिले जे आर्टिकल आहे ते आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता हा जो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पार्ट आहे, हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसे कॅल्क्युलेट करायचे, दिलेल्या नंबरचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करताना कुठले रूल्स आपल्याला अप्लाय करायचे आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड या कंटेंटचे काही रूल्स बघू. तर पहिला रूल्स बघा, कुठलाही नंबर जर दिला असेल, इफ फर्स्ट डिजिट ऑफ एनी गिवन नंबर is less than 5, then its order of magnitude is 10 to the power 0. So this is the first rule to calculate order of magnitude of any given number. कुठल्याही संख्येचा जर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा पहिला नियम आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे. पहिला नियम आहे, इफ फर्स्ट डिजिट ऑफ एनी गिवन नंबर इज लेस दॅन 5 देन इट्स ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 to the power 0. कुठल्याही संख्येचा जर पहिला अंक हा 5 पेक्षा लहान असेल तर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती लिहायचा, 10 to the power 0. दुसरा नियम असा आहे, दुसऱ्या नियममध्ये सांगितले आहे की इफ फर्स्ट डिजिट ऑफ एनी गिवन नंबर is greater than 5, then its order of magnitude is 10 to the power 1. So these are the two simple rules to calculate order of magnitude. अगदी सोपी नियम आहेत. हे दोन नियम जर तुमच्या लक्षात राहिले तर कोणत्याही संख्येचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. बघा, पहिला नियम जो आहे तो आहे, इफ द फर्स्ट डिजिट ऑफ एनी गिवन नंबर इज लेस दॅन 5 देन इट्स ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 to the power 0. दुसरा आहे, इफ द फर्स्ट डिजिट ऑफ एनी गिवन नंबर इज ग्रेटर दॅन 5 देन इट्स ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 to the power 1. आता हे जे दोन नियम आहेत हे अप्लाय कसे करायचे ते आपण शिकू. आता अप्लाय करताना आपल्याला एखादं एक्झाम्पल घ्यावं लागेल आणि आपल्याला एक एक्झाम्पल आपण इथं घेऊ. एक्झाम्पलसाठी घेऊ आपण मास ऑफ इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे, समजा मास ऑफ इलेक्ट्रॉन, हे जे मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे जनरली किती असते, एम सफिक्सला काय आहे, ई, एम ई म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. किती आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन, जनरली 9.1 × 10 to the power -31 kg ही आहे त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू. हे मास कोणाचं आहे, इलेक्ट्रॉनचं. मग हे इलेक्ट्रॉनचं मास आपल्याला दिलं आहे, ही गिवन संख्या आहे आपल्याला दिलेली. मग ही जी दिलेली संख्या जर असेल तर याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसा फाइंड आउट करायचा, तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी हे दोन नियम आपल्याला तिथं अप्लाय करावे लागतील. आता बघा, इफ द फर्स्ट डिजिट ऑफ गिवन नंबर इज लेस दॅन 5. आता आपण जाऊ पहिल्या डिजिटकडे, पहिल्या अंकाकडे. जर पहिला डिजिट दिलेल्या नंबरचा पहिला डिजिट जर 5 पेक्षा लहान असेल तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय वापरायचा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड वापरायचा 10 to the power 0. परंतु इथं दिलेल्या संख्येचा पहिला अंक 5 पेक्षा लहान आहे का, नाही आहे. हा किती आहे, 9.1 म्हणजे 9 हा अंक 5 पेक्षा मोठा आहे. म्हणजे कोणता रूल्स आपल्याला इथं वापरता येईल, दुसरा रूल आपल्याला इथं वापरता येईल. दुसरा रूल काय आहे, इफ फर्स्ट डिजिट ऑफ एनी गिवन नंबर इज ग्रेटर दॅन 5 देन इट्स ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 to the power 1. मग ही जे 10 to the power 1 आहे हे आपण इथं लिहिणार. 9.1 च्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, 10 to the power 1.
इंटू 10 टू द पॉवर किती -31 kg. बघा लक्षात द्या मित्रांनो, दिलेली संख्या जर दिलेल्या संख्येचा पहिला अंक बघायचा, पहिला अंक किती आहे इथं 9, पण तो ऑब्वियस कसा आहे 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा जर मोठा असेल तर आपला नियम काय सांगतात, 5 पेक्षा जर पहिला अंक मोठा असेल तर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती असतो, तो असतो 10 टू द पॉवर 1. म्हणून आपण इथे किती लिहिले 10 टू द पॉवर 1. पण पहिला अंक 5 पेक्षा जर लहान असता तर किती लिहिले असते आपण 10 टू द पॉवर 0. चला आता काय करू आपण, बेस सेम आहे ॲज इट इज लिहू. इथं +1 -31 आहे, +1 -31 किती -30. तर हे जे आन्सर आलं आपलं, हे आन्सर आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9.1 × 10 टू द पॉवर -31 kg. तर या मास ऑफ इलेक्ट्रॉनचा जो काही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे हा किती असेल 10 टू द पॉवर -30. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आणखीन आपण कॉन्फिडन्स आपल्याला आला पाहिजे, आणखीन आपण एखादं एक्झाम्पल घेऊ जेणेकरून आपल्याला आणखीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. आता दुसरा प्रश्न असा आहे की या इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असतो, इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असतो. सो सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती असेल 1.6 × 10 टू द पॉवर -19 कुलम. हा एवढा जो चार्ज आहे हा कोणाचा आहे, इलेक्ट्रॉनचा आहे. मग इलेक्ट्रॉनचा चार्ज 1.6 × 10 टू द पॉवर -19 असेल तर याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती. तर एकदम सोपं याचा आन्सर आहे. याच्यासाठी तुम्हाला पहिला नियम यूज करावा लागेल, आणि पहिला नियम आहे फर्स्ट डिजिट ऑफ एनी गिवन नंबर इज लेस दॅन 5 देन इट्स ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 टू द पॉवर 0. म्हणजे इथं 1.6 आहे, तर 1 कसं आहे 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान असल्यामुळे याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती घेणार आपण 10 टू द पॉवर 0. ठीक आहे, हा झाला पहिला रूल आपण इथं वापरला. आणि मल्टिप्लाइड बाय ॲज इट इज लिहून घ्या, जेवढे दिलेले आहेत तुम्हाला तेवढे किती आहेत 10 टू द पॉवर -19. आता इथं काय होईल 10 टू द पॉवर 0 मल्टिप्लाइड बाय 10 टू द पॉवर 19 म्हणजे किती 10 बेस आपण सेम घेतलाय. 0 -19 म्हणजे किती -19 कुलम. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड दिलेल्या संख्येचा किती येणार आहे -19 कुलम येणार आहे. आता असे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करता येईल. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर म्हटलं तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे ग्रॅव्हिटेशनमधली. तिसरं जे एक्झाम्पल घेऊ आपण ते घेऊ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं जर आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर काढला तर तो किती येईल. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे काय कॅपिटल जी. कॅपिटल जी हे जे लेटर आहे हे कशासाठी आपण यूज करतो ऑर्डर ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटसाठी. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची आपण व्हॅल्यू लिहू. काय व्हॅल्यू आहे 6.67 × 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर पर kg². न्यूटन मीटर पर kg². मग आता हा जर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असेल 6.67 × 10 टू द पॉवर -11 तर याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती यायला पाहिजे. साधारणतः पहिल्या अंकाकडे लक्ष द्या. पहिला अंक किती आहे 6. 6 हा 5 पेक्षा कसा आहे ग्रेटर आहे. मग 6 हा 5 पेक्षा जर ग्रेटर असेल तर आपल्याला दुसरा नियम लावावा लागेल, आणि दुसरा नियम असा आहे इफ फर्स्ट डिजिट ऑफ एनी गिवन नंबर इज ग्रेटर दॅन 5 देन इट्स ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 टू द पॉवर 1. म्हणजेच आपण इथं किती लिहिणार 6.67च्या ठिकाणी आपण लिहू 10 टू द पॉवर 1 लिहिणार मल्टिप्लाइड बाय 10 टू द पॉवर -11 ॲज इट इज न्यूटन मीटर पर सेकंड². हे त्याचे युनिट आहे. मग आता 10 हा बेस सेम आहे म्हणून ॲज इट इज लिहा. इथं +1 आहे, इथं -11 आहे. +1 -11 होईल -10 न्यूटन मीटर पर kg². आता बघा मित्रांनो, इथं जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आला 10 टू द पॉवर -10. बघा कुठला तरी तुम्हाला एक नियम इथं वापरावा लागेल. 5 पेक्षा लहान अंक असेल तर 10 टू द पॉवर 0 हा त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असतो. 5 पेक्षा जर मोठा अंक असेल तर 10 टू द पॉवर 1 हा त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असतो. ठीक आहे, आता एकंदरीतरित्या तुमचा हा कन्सेप्ट लक्षात आला असेल. तर ही 1-2 एक्झाम्पल्स देतो ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत.
आणखीन काही एक दोन एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड दिलेल्या संख्येचा कसा काढायचा. बघा एक्झाम्पल्स आहेत. ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट. आता हा जो ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट असतो हा किती आहे बघा. ॲव्होगॅड्रोज नंबर आता ॲव्होगॅड्रोज नंबर जो आहे हा किती असतो 6.02 इंटू 10⁻23. 6.02 इंटू 10⁻23 पर मोल हा असतो त्याचा ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट. मग आता ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट आपल्याला दिलं असेल तर याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसा काढायचा. सिम्पली पहिला अंक काय 6 आहे म्हणून ऑब्विसली याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती 5 पेक्षा जास्त आहे म्हणून किती 10⁻1. त्याच्यानंतर ही संख्या ॲज इट इज लिहा म्हणजेच किती होईल 10 बेस सेम आहे 1 + 23 किती येईल 24. सो 24 पर मोल हा काय झाला ॲव्होगॅड्रोज नंबरचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही आणखीन काही एक्झाम्पल्स घेऊन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकता. कुठलीही कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्या मित्रांनो जी तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल ती कॉन्स्टंट व्हॅल्यू जर तुम्ही घेतली तर तुम्हाला त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इझिली फाइंड आउट करता येऊ शकतो. आता पुढचं जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर स्पीड ऑफ लाईट हे सर्वांनाच माहिती आहे की लाईटची स्पीड किती राहते. जर या लाईटच्या स्पीडचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर सर्वप्रथम ती कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला लिहावी लागेल. तर ती जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती आहे स्पीड ऑफ लाईट दॅट इज 3 इंटू 10⁻8 मीटर पर सेकंड. तर ही जी व्हॅल्यू आहे तर या व्हॅल्यूच्या पहिल्या अंकाकडे आपण थोडं लक्ष देऊ. पहिला अंक 3 आहे म्हणजे ऑब्व्हियसली याचा जो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे 1. पहिला 3 अंक 3 म्हणजे 5 पेक्षा लहान आहे म्हणजेच त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे 0 इंटू 10⁻8 मीटर पर सेकंड. म्हणजे 10 हा झाला बेस जर आपण घेतला तर इथं 0 + 8 किती येईल 8 मीटर पर सेकंड. म्हणजे स्पीड ऑफ लाईटचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सुद्धा किती येणार आहे 10⁸. त्याच्यानंतर आणखीन काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत ते आपण कॉन्स्टंट व्हॅल्यूज बघू. कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे मास ऑफ प्रोटॉन जर घेतला आपण तर मास ऑफ प्रोटॉन किती आहे 1.67. मास ऑफ प्रोटॉन जर आपल्याला काढायचं असेल तर मास ऑफ प्रोटॉन किती आहे 1.67 इंटू 10⁻27 kg हे आहे मास. पण हे मास कोणाचं आहे प्रोटॉनचं मास आहे आणि प्रोटॉनचं मास आपल्याला जर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला त्या दोन रूल्सपैकी कुठला तरी रूल्स आपल्याला तिथं वापरावा लागेल. अंक बघा पहिला अंक बघा 1 आहे 1.67 आहे. तर पहिला अंक 1 असल्यामुळे आपण कोणता रूल वापरणार आहोत पहिलाच रूल वापरणार आहोत. पहिल्या रूलमध्ये 5 पेक्षा कमी जर असेल पहिला अंक तर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁻ काय लिहित असतात 0 लिहित असतात. म्हणून याचा जो काही पॉवर असेल ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड याचा किती 10⁻0 कारण याचा दिलेला अंक कसा आहे 1 आहे 5 पेक्षा लहान आहे इंटू 10⁻27 kg. तर याचा जो काही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे तो किती येणार आहे 27 kg 10⁻27 kg. आता जसं प्रोटॉनचं मास काढलं तसं तुम्ही इलेक्ट्रॉनचं मास काढून सुद्धा त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढू शकता. इलेक्ट्रॉनचं मास जनरली आपल्याला काढलं आहे आपण ऑलरेडी. इलेक्ट्रॉनचं मास 9.1 इंटू 10⁻11 याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढला आहे. मास ऑफ प्रोटॉनचा सुद्धा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढला आहे. आता मास ऑफ न्यूट्रॉनचा आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढू. बघा मास ऑफ न्यूट्रॉन. आता हा जो मास ऑफ न्यूट्रॉन आहे या मास ऑफ न्यूट्रॉनचा फॉर्म्युला काय बघा. मास ऑफ न्यूट्रॉन mn that is 1.68 इंटू 10⁻27 kg हा आहे न्यूट्रॉनचं मास. या न्यूट्रॉनचं मासचं जर तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचं असेल तर तुम्हाला परत कोणता रूल्स फॉलो करावा लागेल पहिला रूल्स फॉलो करावा लागेल. आणि पहिला रूल्स आहे 5 पेक्षा
कमी जर पहिला डिजिट असेल तर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती घ्यायचा आपल्याला 10⁻0. मग आपण काय करणार आहे इथं पहिला पॉवरसाठी घेऊ आपण 10⁻0 इंटू 10⁻⁻27 kg म्हणजेच किती येणार आहे 10⁻⁻27 kg. बघा फार सिंपल असा कन्सेप्ट आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचे कोणतेही कॉन्स्टंट नंबर जर तुम्ही घेतले आणि त्या कॉन्स्टंट नंबरला त्याचे रूल्स जर वापरले, फक्त ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये किती रूल्स आहेत 2 रूल्स आहेत, पहिला आणि दुसरा. पहिला रूल्स काय सांगतो, जर पहिला अंक दिलेल्या नंबरचा पहिला अंक जर 5 पेक्षा लहान असेल तर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती लिहायचा असतो 10⁻0. दुसरा रूल काय सांगतो आपल्याला, पहिला अंक दिलेल्या नंबरचा पहिला अंक जर 5 पेक्षा मोठा असेल तर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती लिहायचा 10⁻1. म्हणजे फक्त आणि फक्त हे 2 रूल्स वापरून आपल्याला काय करायचे आहे, जे काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज तुम्हाला देण्यात येईल त्याचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर हे जे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहेत हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड करण्यासाठी फक्त आणि फक्त 2 तुम्हाला रूल्स वापरायचे आहेत. ही एकदम सिंपल ट्रिक्स आहे जेणेकरून तुमच्या सहज लक्षात राहील आणि दिलेला कोणताही प्रॉब्लेम्स तुम्ही अगदी सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. आता हे जे आर्टिकल एवढं सोपं आहे तर आणखीन दुसरं एक आर्टिकल आहे, ते आर्टिकल आपल्याला बघायचं आहे. त्या आर्टिकलचं नाव आहे सिग्निफिकंट फिगर्स. बऱ्याच प्रश्न त्याच्यावर येतो की एक नंबर दिला जातो आणि त्या नंबरचा सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. तर आपण पुढे जाऊ सिग्निफिकंट नंबर्स म्हणजे काय आणि ते सिग्निफिकंट नंबर्स काढण्याचे रूल्स काय आहेत किंवा त्याच्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ते आपण लगेच बघूया.